विनीता जोशी आजच्या या कार्यक्रमात तुमचं परत एकदा स्वागत. आजच्या या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन आदिती लोणकर यांचं आहे. आदिती लोणकर गेली 28 वर्ष वॉशिंग्टन DC या भागात वास्तव्य करत आहेत. चिन्मय मिशन, मराठी कला मंडळ, नादरंग यासारख्या संस्थांमधून विविध पदावर कार्यरत राहून भारतीय संस्कृती, संगीताचा वारसा आणि मराठी भाषा यांची जपणूक करण्यात तिला आनंद असतो आणि त्यातच स्वतः व्यस्त ठेवते. आपल्या भागात होणाऱ्या अनेक सांस्कृतिक, आध्यात्मिक, संगीताच्या कार्यक्रमामधून अभिनय, निवेदन, गायन, कथाकथन आणि पाककृती सादरीकरण यामध्ये तिचा सहभाग असतो. लेखन, वाचन, निसर्गाबद्दल प्रेम, फोटोग्राफीची आवड याचबरोबर नवीन ओळखी करून घेणे आणि त्यातून लाभलेला मित्रमैत्रिणींचा लोकसंग्रह जपणे हा देखील तिचा एक छंद म्हणावा लागेल. तेव्हा आता पाहूया तिची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेला कार्यक्रम इतिहासाची उलटू पाने. आदिती. नमस्कार 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 रसिक चोखंदळ प्रेक्षक हो, म्हणजेच माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आदिती लोणकर आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे, ज्याचं नाव आहे इतिहासाची उलटू पाने. उत्तर रंग आणि मराठी कला मंडळ यांनी सादर केलेला आजचा हा कार्यक्रम आपल्या उपस्थितीनं अधिकच संपन्न होणार यात शंकाच नाही. उत्तर रंग मराठी कला मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणी समिती यांचे मनापासून आभार. आणि हो, विशेष आभार उत्तर रंगच्या संचालिका विनीताताई जोशी यांचे, माझी ही संकल्पना उचलून धरल्याबद्दल आणि मला प्रोत्साहन दिल्याबद्दल. मंडळी काळाच्या पडद्याआड गेलेली, पण त्यांच्या काळाच्याही कितीतरी पुढे जाऊन विचार करणारी आणि असामान्य कर्तृत्व करूनही काहीशी अपरिचित राहिलेली, खास करून नवीन पिढीला जास्त माहीत नसलेली ही इतिहासाची पाने. त्यांचा हा अज्ञात जीवन प्रवास आज आपल्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आज सादर होणारी ही व्यक्तिमत्व आपल्याला भरपूर माहिती देऊन जाणार आहे. तेव्हा मी एवढंच म्हणेन, जस्ट रिलॅक्स, सिट बॅक अँड एन्जॉय द शो. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मित्र हो, आजच्या कार्यक्रमातलं इतिहासाचं पहिलं पान आपल्या समोर घेऊन येत आहे अमृता देवधर. अमृता गेले कित्येक वर्ष वॉशिंग्टन DC भागामध्ये वास्तव्य करून आहे. तिला लेखन, चित्रकला आणि अभिनय याची विशेष आवड आहे. तिच्या कथा आणि कविता एकता, अंतर्नाद आणि इतर अनेक मासिकांमधून प्रकाशित झालेल्या आहेत. तिने इंग्रजी, मराठी आणि हिंदी नाटकांमध्ये सुद्धा आपला अभिनय सादर केलेला आहे. तसंच तिने बालनाट्याचं दिग्दर्शनही केलेलं आहे. मराठी मंडळाच्या कार्यक्रमात आणि कामकाजात तिचा सक्रिय सहभाग असतो. प्रेक्षक हो, 1700चा कालखंड, इसवी सन 1700. पश्चिम भारतामध्ये कित्येक वर्षापासून आपला दबदबा कमावून ठेवणाऱ्या मराठी साम्राज्याची ताकद काहीशी कमी होत चालली होती. स्वराज्याला खंद नेतृत्व नाही असा विचार करून औरंगजेबानं स्वराज्याची संपत्ती असलेले गड आणि कोट काबीज करण्यास सुरुवात केली होती. अशा वेळेस या वीरांगनेनं सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आणि औरंगजेबाच्या सैन्याला बेजार करून सोडलं. सतत 7 वर्ष युद्धाला तोंड देणाऱ्या या मर्दानीमुळेच डबघाईला गेलेल्या मराठी साम्राज्यानं पुन्हा एकदा राखेतून भरारी घेण्यास सुरुवात केली. चला तर पाहूया अमृताने केलेला हा तिचा आविष्कार. दिल्ली झाली दीनवाणी, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी. दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी. ताराऊ रामराणी भद्रकाली कोपली. रामराणी भद्रकाली,
रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ आली, मुघल हो सांभाळा, मुघल हो सांभाळा. मुघलांवर प्रलयाची वेळ आणणाऱ्या आम्ही ताराराणी. आमचे पिता हंबीरराव मोहिते हे मराठी स्वराज्याचे सरसेनापती. त्यामुळे अगदी लहान वयातच तलवारबाजी, घोडदौड हा आमच्या रक्तातच खेळत होता. आम्ही 8-9 वर्षांच्या असताना आमचा विवाह आमचे आते बंधू राजाराम महाराजांबरोबर झाला आणि आम्ही भोसले कुलाच्या सून झालो. त्यावेळी संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली होती. पण अचानक दैवाचे फासे फिरले. औरंगजेबानी संभाजी महाराजांना दगाफटक्याने कैद केलं आणि अतोनात छळ करून त्यांची हत्या केली. स्वराज्य शोकात बुडालं आणि संकटातही. त्याला समर्थ वारसाची गरज होती. सर्वसंमतीने राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला. त्यावेळी ते 19 वर्षांचे होते. राज्याभिषेक तर झाला, पण तरीही स्वराज्यामागची संकटांची मालिका काही टळली नव्हती. औरंगजेबाच्या सेनेने रायगडाला वेढा घातला आणि संभाजी पुत्र शाहू व येसुबाईंना कैद केलं. आम्हाला दुःख व्यक्त करायलाही वेळ नव्हता. सगळेच जण औरंगजेबाच्या तावडीत सापडलो तर स्वराज्य धोक्यात आहे हे जाणून राजाराम महाराज आणि आम्ही कर्नाटकात जिंजीस आलो. राजाराम महाराजांनी जिंजी आणि महाराष्ट्र अशा दोन्ही आघाड्यांवर मुघलांशी लढा चालू ठेवला. संताजी घोरपडे, धनाजी जाधव, खंडो बल्लाळ यासारख्या स्वामिनिष्ठ अनुयायांची त्यांना समर्थ साथ लाभली. राजाराम महाराजांबरोबर राज्यकारभारात आमचाही सक्रिय सहभाग होता. कारभार, जमा खर्च, सैन्याची आखणी, मोहिमेची तयारी या सर्व गोष्टींशी आमचा अगदी जवळून परिचय होत होता. मुघलांचा वेढा शेवटी जिंजीलाही पडला, पण तत्पूर्वी त्यातून निसटून आम्ही आणि राजाराम महाराज परत महाराष्ट्रात आलो. आमच्या बरोबर आमचा छोटा पुत्र शिवाजीही होता. राजाराम महाराजांनी स्वराज्याची घडी परत नीट बसवायला सुरुवात केली होती. पण अचानक खानदेशच्या मोहिमेत त्यांची प्रकृती बिघडली आणि वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी सिंहगडावर त्यांचं निधन झालं. राजाराम महाराजांचं निधन हा आमच्यावर आणि स्वराज्यावर अनपेक्षित आघात होता. येसुबाई आणि शाहूराजे औरंगजेबाच्या कैदेत होते. खुद्द औरंगजेब महाराष्ट्रात तळ ठोकून बसला होता आणि त्याच्या समोर होतो आम्ही, जेमतेम 23-24 वर्षाची एक तरुण विधवा स्त्री आणि तिचा छोटा पुत्र. काय हातात होतं आमच्या? औरंगजेबाला शरण जाणं, दयेची प्राणाची भीक मागणं, जहागीर मान मरातबीची अपेक्षा करणं? नाही, आम्ही स्वाभिमान विसरलो नव्हतो. कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी तिला कणखरपणे सामोरी जाणं हाच मराठी बाणा. आम्ही आमचं वैयक्तिक दुःख गिळलं आणि पुढे झालो. आमच्या मुलाला गादीवर बसवलं आणि राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतली. एका तरुण विधवा स्त्रीच्या हातात कारभाराची सूत्रे गेली म्हणजे आपण मराठी दौलत सहज काबीज करू शकू हा औरंगजेबाचा गैरसमज आम्हाला गैरसमजच राहू द्यायचा होता. आम्ही स्वतः जातीने मोहिमांमध्ये भाग घेऊन त्या यशस्वी करून दाखवल्या. संताजी, धनाजी, खंडो बल्लाळ
यांचं समर्थ सहाय्य आम्हाला लाभलं. मुघलांच्या ताब्यात असलेले अनेक किल्ले आम्ही गनिमी काव्याचा अवलंब करून परत स्वराज्यात आणले. माळवा, गुजरात पर्यंत मराठी सेनेची धडक पोचली. आम्ही आमच्या वैधव्याचा शोक करत बसलो नाही, तर मराठी सेनेत, मराठी जनतेत नवसंजीवनी चेतवली. आम्ही औरंगजेबाला दाखवून दिलं की जरी नेतृत्व बदललं तरी मराठी दौलत काबीज करणं त्याला कदापि शक्य नाही. हा औरंगजेबाचा मोठा पराभव होता आणि तो एका स्त्रीने केला होता. मराठी दौलत काबीज करण्याचं त्याचं स्वप्न हे अखेरपर्यंत स्वप्नच राहिलं. हा पराभव, हे नैराश्य औरंगजेब पचवू शकला नाही आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूराजे कैदेतून मुक्त होऊन महाराष्ट्रात परत आले. कोल्हापूर आणि सातारा अशा 2 ठिकाणी मराठ्यांच्या गाद्या स्थापन झाल्या. मराठी सत्तेचा उत्तरोत्तर उत्कर्ष बघण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. ही मराठी सत्ता अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आम्ही जोमाने टिकवून धरली होती. शत्रूस तिचा केसही वाकडा करू दिला नव्हता. त्यामुळे मराठी अस्मितेची ही ज्योत तेवत धगधगत राहिली, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. किती सोपे होते आम्हा धर्मा पाठ दाखवणे. एक अबला आहे मी म्हणून पळ काढणे. अमुच्या शिरी नव्हता शिवबाचा तेव्हा हात. जन्माच्या सोबतीची हरपली होती साथ. तरी घेतला निर्णय एकटीने नेतृत्वाचा. फक्त बदलण्याचा नव्हे तर निश्चय केला बदलाचा. सुरू केला अध्याय नारीच्या सहभागाचा. आमच्या तलवारीने केला नाश तिच्या अभाग्याचा. घेतले खड्ग हाती सर्व बंध जुगारुनी. झालो प्रजेची जननी महाराणी ताराराणी. आम्ही महाराणी ताराराणी, आम्ही महाराणी ताराराणी. फारच सुरेख अमृता. तू आज साकारलेली महाराणी ताराराणी प्रेक्षकांना नक्कीच त्या काळात घेऊन गेली असणार. त्या काळी आजच्यासारखं आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षण नव्हतं, तरी देखील या 24-25 वर्षाच्या तरुणीने स्वराज्याची धुरा सांभाळली. केवढा हा आत्मविश्वास, केवढं हे मनोधैर्य, केवढी ही कर्तबगारी. ताराराणीच्या इतिहासातून आपल्या सर्वांनाच, खास करून स्त्रियांना शिकण्यासारखं खूप काही आहे. चला तर आता उलटूया पुढील पान. आपल्या समोर सादर करायला येते आहे अंजली मनोहर. अंजली गेली 20 वर्षे वर्जिनियात वास्तव्य करून आहे. वाचन, शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत याची तिला खास आवड आहे. शास्त्रीय संगीताचे शिक्षणही तिने घेतले आहे. आपल्या भागात होणाऱ्या गाण्याचे कार्यक्रम आणि नाटक यामध्ये तिचा सहभाग असतो. 1889 साली राष्ट्रीय सभेचं 5वं अधिवेशन मुंबईत भरलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये फक्त 8च महिला प्रतिनिधी होत्या आणि त्या 8ही महिला प्रतिनिधी महाराष्ट्राची तेजस्विनी समजल्या जाणाऱ्या एका महिलेच्या संस्थेतीलच होत्या. आता ही महाराष्ट्राची तेजस्विनी कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. चला तर मग पाहूया अंजलीने केलेला हा तिचा आविष्कार. नमस्कार. मी इथे तुमच्या अमेरिकेत आले आहे ती माझी मैत्रीण आनंदी जोशी हिच्या पदवीदान समारोहासाठी. मला खूप अभिमान वाटतो तिचा. माझ्या इथल्या वास्तव्यात मी हाय कास्ट हिंदू वुमेन नावाचा ग्रंथ लिहायला घेतलाय. त्याचं कारण आम्ही दोघीही अशाच एका कुटुंबातून आलो आहे. पण त्यावेळेच्या भारतीय हिंदू समाजाने मला मानाने वागवणं तर सोडाच, पण साधं माणुसकीनेही वागवलं नाही. दया, क्षमा, करुणा हे शब्दच जणू समाज विसरला होता.
याच मानवी मूल्यांविषयी मी कलकत्त्याला असताना विल्यम केरी यांच्या अनुवादित बायबलमध्ये वाचलं होतं. माझ्या स्वधर्मात ह्या मूल्यांचा लोप झालेला होता आणि खरा वैदिक धर्म समाजाला पटवून देणारं कोणीही नव्हतं. मी प्रथम इंग्लंडला आले ते स्त्रियांच्या उद्धारासाठी इंग्रजी भाषा व वैद्यक हे विषय शिकून घेण्यासाठी. तेव्हा सेंट मेरीज चर्च मध्ये निवास करत असताना मला परमेश्वराचा अंश येशू ख्रिस्तामध्ये जाणवला. त्याच्या भूतदयेच्या शिकवणींनी मला आकर्षित केलं आणि मग मी समाजोद्धाराच्या कामासाठी ख्रिस्ताच्या धर्माचा स्वीकार केला. पण मी त्याच्या कुठल्याही पंथाचा स्वीकार केला नाही किंवा माझा भारतीय पोशाख किंवा शाकाहारही सोडला नाही. धर्मांतरावरून खूप टीका ऐकून घ्यावी लागली, पण 18,000 वैदिक ऋचा मुखोद्गत असलेल्या माझ्यासारख्या मुलीला हे असं का करावं लागलं याचा कोणीच विचार केला नाही. माझा जन्म 1858 मध्ये मँगलोर जवळ झाला. माझे वडील अनंत शास्त्री डोंगरे हे पुरोगामी विचारांचे संस्कृत पंडित होते. त्यांनी मला संस्कृत आणि वेदांचं शिक्षण दिलं. आईनी मला व्याकरणाचं शिक्षण दिलं. त्या काळात स्त्री शिक्षणाला समाज मान्यता नसल्यामुळे आम्हाला जंगलात जाऊन शिकावं लागेल. आम्ही 5 भावंड होतो, पण पुढे दुष्काळात आई, वडील आणि 3 भावंड मृत्युमुखी पडली. त्यानंतर मी आणि मोठे बंधू श्रीनिवास शास्त्री कलकत्त्याला आलो. मी केवळ 20 वर्षांची होते तेव्हा. मी कोण ते सांगायचंच राहिलं. मी रमा. रमाबाई रानडे नाही, मी रमा अनंत शास्त्री डोंगरे. तर तिथे माझं वेदांचं ज्ञान आणि बुद्धीचं तेज पाहून कलकत्ता वरम या संस्थेने मला सरस्वती हे बिरुद आणि पंडिता ही पदवी देऊन गौरवलं आणि तेव्हापासून सगळे मला पंडिता रमाबाई म्हणून ओळखू लागले. मराठी सोबत हिंदी, बंगाली, कन्नड या भाषांवरही मी प्रावीण्य मिळवलं. लवकरच बंधूंच्या मृत्यूने माझं शेवटचं मायेचं छत्रही मी गमावलं. त्यानंतर बिपिन बिहारी मेधावी ह्या पुरोगामी विचारांच्या बंगाली तरुणाशी माझी मैत्री झाली आणि मग त्याचं प्रेमविवाहात प्रत्यंतर झालं. श्री मेधावी हे विद्वान होते, पण समाजाच्या दृष्टीने ते अस्पृश्य जातीचे असल्याने आमच्या लग्नाला समाज मान्यता नव्हती. काही काळाने आम्हाला एक गोड मुलगी झाली. तिचं नाव मनोरमा ठेवलं. परंतु पुन्हा एकदा दैवाचा आघात झाला आणि श्री मेधावी यांचा कॉलराने मृत्यू झाला. त्यानंतर आम्ही दोघी खूप एकाकी झालो. मग पुण्यातल्या समाज सुधारकांच्या विनंतीवरून मनोरमाला घेऊन मी पुण्यात परतले. पुण्यातलं माझं पहिलं व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झालं. स्त्री वक्ता दिसते कशी हे बघण्यासाठी खूप गर्दी जमू लागली. त्यानंतरची माझी सगळी व्याख्यानं तिथेच झाली. पण माझी एक अट होती. घरातील एका तरी स्त्रीला आपल्या सोबत आणल्याशिवाय पुरुषांना भाषण ऐकायला परवानगी नव्हती. त्यामागे स्त्रियांचं प्रबोधन हा उदात्त हेतूच होता. पण समाजाला हे रुचलं नाही आणि समाजाने आम्हाला वाळीत टाकलं. मग मी इंग्लंडला आले आणि त्यापुढची कथा सांगितलीच आहे तुम्हाला. मला भारतात परतून खूप काळ लोटला आहे. युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवास वृत्त हे माझं पुस्तकही प्रकाशित झालं. तुमच्या अमेरिकेतून मी बालोद्यान शिक्षण पद्धती शिकून आले आणि त्यावर मराठी पुस्तकही लिहिली. त्यानंतर मुंबईला एक जागा घेऊन शारदा सदन या आश्रम शाळेची स्थापना केली आणि मुक्ती मिशनची मुहूर्त मेढही तिथेच रोवली गेली. मग पुण्याजवळ केडगावात मोठी जागा घेऊन त्याचा विस्तार केला. तिथे अनाथ, विधवा, परित्यक्ता स्त्रियांना राहण्याची
सुरक्षित जागा, शिक्षण आणि चांगलं जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यावेळी अंधश्रद्धा, केशवपन ह्या विरुद्ध खूप प्रचार कार्य करावं लागलं, लढावं लागलं. आश्रमातील स्त्रियांना शारीरिक श्रमांचं महत्त्व पटवून देऊन शेतकी, मुद्रण, तंत्रज्ञान याचं शिक्षण दिलं. तिथे आम्ही फळं, पालेभाज्या पिकवत होतो आणि शिक्षणाचा उपयोग करून स्वावलंबी झालो होतो. आश्रमातील स्त्रियांना मी खादीची वस्त्र वापरण्याची सवय लावली. त्यानंतर मग दुर्बल, आजारी लोकांसाठी सायम घरकुलाची स्थापना केली. मनोरमा 1900 साली भारतात परतली आणि मग मुक्ती मिशनच्या सगळ्या शाळांचा कार्यभार तिने सांभाळला. मानवता, स्त्री शिक्षण व सशक्तीकरण या कार्यासाठी मला सरकारकडून केसर-ए-हिंद ही पदवी मिळाली. एकाकी असलेलं माझं जीवन ह्या सगळ्या कार्याने संपन्न झालंय आणि देवाचं अस्तित्व मला अधिकच जाणवू लागलंय. दुर्दैवाने माझ्यावर खूप आपत्ती आल्या, पण मी डगमगले नाही, धीराने लढले, कारण माझा आधार होती माझी मनोरमा. पण मनोरमा ही गेली. हा शेवटचा घाव पचवणं आता माझ्याच्याने शक्य नाही. आज 5 एप्रिल 1922. आता वर्ष होत आलं तिला जाऊन. आता मला तिच्याकडे जायचंय. मी आज परमेश्वराकडे प्रयाण करणार आहे. अ लाईफ कमिटेड टू गॉड हॅज नथिंग टू फिअर, नथिंग टू लूज अँड नथिंग टू रिग्रेट. वाव, अंजली, केवढी माहिती दिलीस तू आज आपल्या प्रेक्षकांना. मला वाटतं बऱ्याच जणांना हे माहीत नसणार की पंडिता रमाबाईंना 18,000 वैदिक ऋचा मुखोद्गत होत्या. आणखीन एक इंटरेस्टिंग माहिती, 19व्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातही हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असावी अशी मागणी पंडिता रमाबाईंनी केली होती. केवढा हा काळाच्याही पुढे जाऊन असणारा विचार. पंडिता रमाबाईंना कोटी कोटी प्रणाम. मंडळी, या महान जीवन कर्तृत्व असलेल्या व्यक्ती आपल्या समोर आणताना आणि त्या सुद्धा निव्वळ 8-9 मिनिटात आम्हाला एक मोठं आव्हान होतं. त्यामुळे त्यामध्ये काही महत्वाची माहिती किंवा रोचक माहिती द्यायची राहून गेली असेल तर क्षमस्व. आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही विविध क्षेत्र निवडली आहेत. पुढचं सादरीकरण करायला येत आहेत दिलीप परीख. आता दिलीप परीख म्हटल्यानंतर आपल्यापैकी बहुतेकांना आठवणार तो त्यांच्या निवासस्थानी होणारा काव्य, संगीत आणि साहित्याचा बहारदार कार्यक्रम शब्दांच्या संध्याकाळी. दिलीपजी गेले 30 वर्ष आपल्या भागात वास्तव्य करून आहेत. त्यातली 25 वर्ष ते नाट्यसृष्टी आणि नाट्यसंस्था नाट्यभारतीशी निगडीत आहेत. 1993 साली BMMचं कन्व्हेन्शन जे आपल्या भागात झालं होतं त्याच्यामध्ये त्यांनी टिळक एपिसोड हा नाट्यप्रसंग सादर केला होता. त्याचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं, त्यात अभिनयही त्यांनी केला होता. दिलीपजींना अजूनही एक म्हणजे लेखनाची आवड आहे आणि शिल्प हा मराठी कथासंग्रह त्यांनी लिहिला आहे. दिलीपजींबरोबर आज सहकलाकार आहेत ते रमेश देवरे. रमेश देवरे हे एलिकॉट सिटीमध्ये राहतात आणि बाल्टिमोर मंडळाची जी कलाब्रेशन ही नाट्यसंस्था आहे त्या नाट्यसंस्थेने सादर केलेल्या अनेक नाटकांमधून त्यांनी आपला अभिनय सादर केला आहे. आता दिलीपजी जे व्यक्तिमत्व घेऊन येणार आहे त्याबद्दल असं म्हणतात की निव्वळ 3ऱ्या मिनिटाला अतिशय व्यवस्थितपणे स्वतःचं कॅरेक्टर प्रेक्षकांच्या सुपूर्द करणारा हा एक रंगकर्मी. इंग्लिश साहित्याची आणि शेक्सपियरची सखोल जाण असणारा एक लेखक. रंगमंचावर नेमकं काय होऊ शकतं याचं अचूक ज्ञान असणारा विद्वान नट आणि दिग्दर्शक. चला तर पाहूया पुढील आविष्कार. नमस्कार मंडळी. तुम्हाला नाटक आवडतं?
हा काय प्रश्न झाला? मराठी माणसाला नाटक हे आवडणारच, पण मला लहानपणी नाटक अजिबात पसंत नव्हतं. म्हणजे मला त्याचा गंधही नव्हता आणि आमच्या घरात असं वातावरण देखील नव्हतं. हां, म्हणजे अधूनमधून मला लहानपणी वडील नाटक बघायला घेऊन जायचे, पण मला झोप यायची. त्यामुळे मला नाटकाबद्दल फार तिरस्कार होता पहिल्यापासून. आता आमच्या घरात नाटकाचं वातावरण नव्हतं याचं उदाहरण म्हणजे माझ्या आईने माझं एकही नाटक आत्तापर्यंत पाहिलेलं नाही आहे. आता बोला, काय मंडळी, ओळखलं का मला? अहो, मी मधुकर, मधुकर तोरणमल. म्हणजे नाट्य आणि सिनेसृष्टीत मामा तोरणमल म्हणून मला ओळखतात. तसं म्हणजे आमचं मूळ आडनाव पवार, पण तोरणमल ही आमच्या पूर्वजांना मिळालेली पदवी आहे. तर माझा जन्म 24 जुलै 1932 या साली चाळीसगाव येथे झाला. आमचं घराणं फार मोठं खानदानी होतं. माझे पणजोबा फौजदार होते, माझे आजोबा हवालदार होते आणि मी फार कडक शिस्तीत वाढलोय. आमच्या वडिलांनी मला फार कडक शिस्तीत वाढवलंय. पण माझ्या वयाच्या 10व्या वर्षी माझे वडील वारले आणि काकाने मला मुंबईला आणलं आणि पोद्दार स्कूलमध्ये दाखल केलं. आता पोद्दार स्कूलमध्ये जयकरबाई होत्या. त्यांनी सगळ्या मुलांना पहिल्या दिवशी आपली ओळख आणि आपला छंद असं सांगायला सांगितलं. तर मी उभा राहिलो, माझं नाव सांगितलं, पण मला छंद वगैरे काहीच नव्हता. छंद काय बोलणार, काय म्हणावं मला काही माहीत नव्हतं. म्हणून मी विचार केला, पण मग एकदम बोलून गेलो की मला नाटकात काम करायला आवडेल. मी का बोललो माझं मला अजून आठवत नाही आहे. तर संध्याकाळी घरी आलो, मी काकांना विचारलं, म्हटलं काका, नाटक म्हणजे काय, नाटकात काम करायचं म्हणजे काय करायचं काय? तर काका म्हणाले, हे बघ, उद्या मी न्हाव्याकडे माझी कटिंग करायला जाणार आहे, तू माझ्याबरोबर चल आणि तो जसं करतो ते सगळं बघ आणि मला घरी येऊन त्याची नक्कल करून दाखव. तर त्याप्रमाणे मी घरी येऊन नक्कल करून दाखवली. तर काका मला म्हणाले, अरे यालाच म्हणतात ॲक्टिंग. तर दुसऱ्या दिवशी तीच नक्कल मी जयकरबाईंना करून दाखवली आणि मग सिलेक्ट झालो. तर जयकरबाईंनी एक सिलेक्ट केली होती चि.व्ही. जोशांची एक नाटिका प्रतिज्ञापूर्ती म्हणून. तर त्याच्यामध्ये न्हाव्याचा रोल होता, तोच त्यांनी मला दिला. का फार विनोदी रोल होता आणि छान झाला, सगळ्यांना आवडलं. मग त्यानंतर जयकरबाईंनी मला सांगितलं की यापुढे स्नेहसंमेलन वगैरे असेल ना, तर त्यावेळेला नाटक करायची जबाबदारी तुझी. तर मंडळी, असं न्हाव्याच्या रोलमधून सुरू झालेली माझी नाटकाची कारकीर्द. हळूहळू मला नाटकामध्ये रस वाटायला लागला आणि शाळा कॉलेजमध्ये मी नाटकात कामं पण करायला लागलो बरं का. म्हणजे अंमलदार, झुंजारराव, प्रेमसन्यास अशी नाटकं पण मी केली. BA पास झालो आणि मग नगरला परत यायचं ठरवलं. तिथे एका कॉलेजमध्ये इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून मी जॉईन झालो. बाजूला नाटकं वगैरे सगळे चालूच होती हो. पण नाटक करता करता एके वर्षी राज्य नाट्य स्पर्धा नगरलाच होत्या. त्यामुळे आम्ही भाग घ्यायचं ठरवलं आणि 3 एक नाटकं सादर केली होती. पण काळे बेट लाल बत्ती या नाटकाला सर्व बक्षिसं मिळाली. व त्या यशानंतर व्यावसायिक रंगभूमीकडून बोलावणं आलं हो मला. म्हणून मग मी नोकरी सोडली आणि मुंबईला परत आलो. आता तुम्हाला प्रश्न असेल की तुमचं नाट्य शिक्षण कुठे झालं, नाट्य शिक्षक कोण होता? तर मला कोणीही नाट्य शिक्षक नव्हता. जे काही मी शिकलो ते सिनेमा बघून, बहुतेक म्हणजे इंग्रजी सिनेमा, कारण नाटकं त्यावेळेला येतच नव्हती आमच्याकडे. त्यामुळे जुने जुने इंग्रजी सिनेमा त्यावेळेचे, म्हणजे त्यावेळेला मातब्बार ॲक्टर्स होते. फॉर एक्झाम्पल म्हणजे पॉल मुनी किंवा जॉन गिलगॉड सारखे मातब्बर होते. त्याचप्रमाणे लॉरेल हार्डी आणि बॉब होप सारखे विनोदी ॲक्टर पण होते. त्यामुळे त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं. विशेषतः सिनेमामध्ये क्लोजअप वगैरे असतात त्यावेळेला तुम्हाला चेहऱ्यावरचे हावभाव वगैरे बारकाव्याने बघायला मिळतात आणि मी तसा शिकलो बघून बघून. तर असं माझं नाट्य शिक्षण झालं. काय बापू काका, हा
आज लवकर आला? लवकर कुठे काय, नेहमीप्रमाणे. काय म्हणते तुमची चंद्रकला? अहो कसली चंद्रकला? अरे काय तू नेहमी गप्पा मारत असो, तासन तास गुलू 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 गप्पा मारता, काय बोलता काय? तुम्हाला सांगतो, आमच्याबद्दल एक शब्द बोलेल तर शपथ. मग कुणाबद्दल बोलते ती? अहो तुमच्याच बद्दल. माझ्याबद्दल? हो. काहीतरी काय अशी म्हातारला चेंडी लावतो. तुमच्याबद्दल नेहमी चौकशा करत असते. असं? आणि ती म्हणाली, बापूराव वयाच्या मानाने किती सॉलिड आणि तगडे दिसतात ना. असं म्हणाली ती. आणि काय म्हणाली? अजून अजून बॉडी कशी रॅम्बो सारखी ठेवली आहे. रॅम्बो? आणि काय म्हणाली? आणि म्हणाली, बापूराव जेव्हा गॅलरीत उघडे उभे राहतात ना, त्यावेळेस काय रुबाबदार दिसतात ते. रुबाबदार? पण मी गॅलरीत उघडा कधी उभा होतो? तर ते तिने काय मला सांगितलं नाही, पण तुम्ही कधीतरी उघडे उभे राहिलाच असाल. असेल. आणि त्या मठ्ठ मामाचं काय झालं? बाबांबद्दलच ना. ती म्हणाली, वयाच्या मनाने फार थकलेले दिसतायत. बरोबर आहे. एकदम हवा गेलेल्या फुग्यांसारखे. हवा गेलेला फुगा. आणि जोशी मास्तराबद्दल काय म्हणली? ती म्हणाली, फुटक्या थर्मामीटर सारखे दिसतात. आणि त्या तेलीबद्दल म्हणाली, तपकिराचा कारखाना. अरे ऑब्झर्वेशन आहे बरं का बाईचं. अगदी छान आहे. रॅम्बो काय? मी काढतो शर्ट आता. तुम्हाला दुसरा प्रश्न असेल की हे नाटक करता करता तुम्ही नाटककार कसे झालात, तर त्याचं काय झालं, आम्ही जेव्हा राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेत होतो तेव्हा नवीन नाटक आम्हाला नाटककार द्यायचेच नाहीत. त्यामुळे मी विचार केला की जुनी नाटकं घेऊन राज्य नाट्य स्पर्धेत जाण्यात काही अर्थ नाही. म्हणून मग आम्ही विचार केला की मी स्वतःच लिहितो. आणि मग मी पहिलं नाटक लिहिलं, भोवरा. आणि मग काय त्यानंतर जरूर लागेल त्याप्रमाणे मी नाटकं लिहित गेलो. बऱ्याच वेळा मला विचारतात लोक की तुमची नाटकं फार गंभीर असतात, मेलोड्रामॅटिक असतात. म्हणजे त्याला कारण असं आहे की माझ्या आयुष्यात अनेक अशा मेलोड्रामॅटिक घटना घडलेल्या आहेत. जुनी माणसं, जुने वाडे. आणि असंही आहे की माझ्या जन्माच्या वेळेला माझ्या आईला भूतानी झपाटलं होतं. आता अशा सगळ्या मेलोड्रामॅटिक घटनामुळे माझं लिखाण त्या प्रकारचं झालं असेल. पण माझा मित्र दामू केंकरे याच्या सांगण्यावरून मी विनोदी लेखनाकडे वळलो आणि तरुण तुर्क म्हातारे अर्कची निर्मिती झाली. सायकल म्हणून चाललाय तो, कॅच हिम स्काउंड्रल. अहो देशपांडे भाई, मी तुम्हाला भेटायला येणार होतो, तर तेवढ्यात तो सायकल म्हणून एक आला आणि माझी ही घेऊन गेला. ही म्हणजे माझी हॅट घेऊन गेला. अहो नेहमी मी माझा हिचा हा गळ्यात बांधून ठेवलेला असतो. म्हणजे हॅटचा पट्टा म्हणतो मी, आणि तो पट्टा तुटला होता म्हणून ती लूज होती आणि त्याचा फायदा घेतला त्या बदमाशाने. पण मी तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही सुद्धा बाहेर जाताना पट्टा नीट घालून जा. तुम्ही हॅट घालत नाही माहितीये, पण उन्हा पावसाची तुम्ही घातली तर जरूर पट्टा बांधा. मी जेव्हा प्राध्यापक होतो तेव्हा विद्यार्थ्यांशी बराच संबंध आला होता. त्यांची प्रेमप्रकरणं पाहत होतो, त्यांच्या बोलण्याची पद्धती, त्यांची चेष्टा मस्करी करण्याची स्टाईल, हे सगळं मी जवळून बघितलं. आणि त्याचा मला फार फायदा झाला तरुण तुर्क लिहिताना. तरुण तुर्क म्हातारे अर्क मी लिहिलं, दिग्दर्शित केलं आणि त्यामध्ये प्रोफेसर बार्टकेची भूमिका देखील केली. पण हे नाटक जेव्हा सादर केलं ना, त्यावेळेला बऱ्याच समीक्षकांनी नाकं मुरडली. सांगितलं की नाटक बघू नका म्हणून. पण ह्या नाटकाचे 5,000च्या वरती प्रयोग झालेत. त्याशिवाय माझी गाजलेली नाटकं म्हणजे काळे बेट लाल बत्ती, गुड बाय डॉक्टर, विकत घेतला न्याय, मृगतृष्णा, लव्ह बर्ड्स, अशी बरीच नाटकं मी लिहिली. त्याशिवाय टी व्ही आणि सिनेमा याच्यामध्ये मी बराच भाग घेतलेला पण आहे. नाटक आणि सिनेमा व्यतिरिक्त मी
आणखी लिखाण केलेलं आहे. उदाहरणार्थ रधो कर्वे यांच्या बुद्धिप्रामाणवाद या इंग्रजी लेख संग्रहाचं मी मराठीमध्ये भाषांतर केलं आहे आणि ॲगाथा ख्रिस्टी यांच्या 27 कादंबऱ्यांचं मराठीमध्ये भाषांतर पण मी केलेलं आहे. त्याचप्रमाणे माझ्या 40 वर्षाच्या नाट्यप्रवासाचा आढावा मी माझ्या आत्मचरित्रात घेतला आहे आणि त्याचं नाव आहे तिसरी घंटा. मंडळी, तुम्हा अमेरिकेत वास्तव करणाऱ्या सर्वांना भेटून फार आनंद झाला. असाच स्नेहबंध असू द्या. येतो मी. दिलीपजी फारच सुरेख. मधुकर तोरडमल म्हणून प्रेक्षकांशी साधलेला हा संवाद अतिशय मनोरंजक होता. मला खात्री आहे की मामा तोरडमलांची नाटकं ज्या ज्या प्रेक्षकांनी पाहिली त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळाला असणार नक्कीच. आणि खास करून त्यांचं तरुण तुर्क म्हाताऱ्यात हे धम्माल विनोदी नाटक. मंडळी, तुमच्या छान छान कमेंट्स, कॉम्प्लिमेंट्स आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या कलाकारांपर्यंत नक्कीच पोहोचत असतील. आजचं हे निवेदन मी रेकॉर्डिंग केलं असल्यामुळं दुर्दैवानं तुमच्या या शुभेच्छा, संदेश मला माझ्या निवेदनामध्ये समाविष्ट करून घेता येत नाही, त्याबद्दल क्षमस्व. आता पाहूया आपल्या इतिहासाच्या पुढील पानावर. पुढचं पान सादर करायला येत आहे आपल्यातली बाल कलाकार अनुष्का देवधर. अनुष्काला चित्रकला, नृत्य, अभिनय याची विशेष आवड आहे. ती सध्या कथक नृत्य आणि व्हायोलिन वादन शिकत आहे. बाल नाट्य महोत्सवामधून 3 नाटकांमधून तिने आपला अभिनय सादर केलेला आहे. तिला कविता करायचीही खूप आवड आहे. मराठी मंडळाच्या हितगुजमध्ये अनेक अंकांमध्ये तिचं लिखाण प्रसिद्ध झालेलं आहे. आजच्या या उत्तर रंगच्या व्यासपीठावर तिला अभिनय करायची संधी मिळाली, त्याबद्दल ती आपल्या सर्वांची आभारी आहे. मंडळी, माणसाला आत्मविश्वास असायलाच हवा नाही का? आणि भक्ती मार्गाने गेल्यावरही तो आत्मविश्वास निर्माण होतो. खऱ्या अर्थाने आध्यात्मिक असणारा माणूस दुसऱ्याला तर तुच्छ लेखतच नाही, पण तो स्वतःलाही तुच्छ मानत नाही, भले जग कितीही त्याला तुच्छ मानू दे. असाच अल्प वयात भक्ती मार्गाने जिच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला, अशी ही संत कवयित्री आपल्या पुढे सादर करीत आहे अनुष्का देवधर. मुंगी उडाली आकाशी, तिनी गिळले सूर्यासी, माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हासली. नमस्कार, मी मुक्ताबाई. माझा जन्म आपे गावात झाला. विठ्ठलपंत आणि रखुमाबाई माझे माता पिता. निवृत्ती, ज्ञानेश्वर आणि सोपान माझे थोरले भाऊ. मी त्यांची धाकटी बहीण. पण आमचं कोणाचंच बालपण सुखात मौजमजेत गेलं नाही. आमच्या वडिलांनी संन्यास घेतला होता, त्यामुळे समाजाने त्यांना वाळीत टाकले. त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. आपल्या मुलांना सुखाचे दिवस यावेत म्हणून माझ्या आई वडिलांनी ती शिक्षा आनंदाने स्वीकारली. आई वडील गेल्यावर मीच करती गृहिणी बनले. भावांना सावरून घेतलं. पण आम्हाला सर्वजण संन्याशाची पोरं म्हणून हिंडवायचं. एकदा ज्ञानेश्वर दादांनी मला मांडे करायला सांगितले. त्यासाठी मातीचे खापर आणायला मी गावात गेले, तर माझी लोकांनी खूप निंदा केली. मला खापर मिळू दिलं नाही. मी रडत घरी आले.
ज्ञानेश्वर दादांनी योग बळाने आपली पाठ तापवली आणि त्या गरम पाठीवर मी मांडे भाजले. ज्ञानेश्वर दादांच्या योग बळाचा साधनेचा प्रभाव लोकांवर पडला होता, पण तरीही त्यांना अपमान सहन करावा लागायचा. मग एकदा दादा खूप उदास झाले. घरी येऊन घराचं दार लावून घेतलं, स्वतःला आत कोंडून घेतलं. दादा दादा दार उघडा अशा मी खूप हाका मारला, पण ते ताटीचे दार काही केल्या उघडेनात. तेव्हा ताटीचे भंग म्हणून मी त्यांची मनोभावे विनवणी केली. चिंता क्रोध दूर सारा, चिंता क्रोध दूर सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. संत जेणे वावे जग बोलणे सहावे, संत जेणे वावे जग बोलणे सहावे, तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान, तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान. ऐसी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ऐसी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. थोरपण जेते बसे ते भूत दयासे, थोरपण जेते बसे ते भूत दयासे. द्वैत टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, द्वैत टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मग दादा शांत झाले आणि त्यांनी ताटी उघड. पुढे आम्ही सर्वांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. चांगदेव, नामदेव असे अनेक थोर संत आम्हाला भेटले. चांगदेवानी तर मला गुरु मानले. हरिपाठाचे अभंग, ज्ञानबोध यांची मी रचना केली. पण पुढे ज्ञानेश्वर दादा आणि सोपान दादांनी पाठोपाठ समाधी घेतली. दादा आता आपल्यात नाहीत याचा मला खूप खेद झाला, पण त्यात त्यांना मुक्तीचा मार्ग सापडला होता. त्यामुळे मी मनाचे समाधान केले. मग मी आणि निवृत्ती दादा उरलो. आम्ही दोघं प्रवास करत तापी नदीच्या तीरावर आलो. तिथे खूप पाऊस पडत होता. अचानक वीज कडाडली आणि मी विजेत विलीन झाले. या मुक्ताईला मुक्ती मिळाली. कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई, झाली मुक्ताबाई स्वरूपाकार. एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी, जेव्हा निरंजनी गुप्त झाली. गेले निवारुनी आकाश आभूट, नामा म्हणे कुठे मुक्ताबाई, नामा म्हणे कुठे मुक्ताबाई. वा अनुष्का, ताटीच्या अभंगातून ज्ञानेश्वरांनाही योगी हा मनाचा पावन असावा अशी समजवणारी चिमुकली मुक्ताई तू अतिशय सुंदर रीतीने सादर केली. ताटीच्या अभंगातून दिसून आलं की तुझे मराठीचे उच्चार किती शुद्ध आणि स्पष्ट आहेत ते. 1400 वर्षे वयाच्या चांगदेवानी 9 वर्षाच्या मुक्ताईला गुरु मानावं यातच तिची श्रेष्ठता सामावली आहे. आणि बरं का मंडळी, या सादरीकरणाच्या शेवटी नामदेवाचा अभंग म्हटला होता अभिजित देवधर यांनी. अभिजित, तुझे मनापासून धन्यवाद. चला तर मंडळी, आता पुढे वळूया. पुढील कलाकार आहे निरंजन लिमये. निरंजन जी आपल्या समोर व्यक्तिरेखा सादर करणार आहे तिच्याबद्दल मी काय सांगावं. जिच्या श्वासात राज, जिच्या ध्यासात राज, महाराज शिवराय. जो हट्टाला पेटतो तोच मरहट्टा. हा इतिहास अजरामर झाला.
ही घटना अजरामर झाली. ही लढाई इतिहासाच्या पलीकडेही काही सांगून गेली. चला तर मंडळी, पाहूया निरंजननी केलेला हा आविष्कार. महाराज मुजरा, आज्ञा असेल तर एक विनंती करायची आहे महाराज. अफजल वधानंतर स्वामींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या मनसुब्यांवर शिक्कामोर्तब झाले. परंतु तेथेच न थांबता पुढील काही दिवसातच आदिलशाहीला दिलेल्या तडाख्यानी आदिलशाह चवताळून न उठतो तर नवलच. अफजल पुत्र फाजल खान, रुस्तमे जमान आणि खुद्द सिद्दी जोहरा सलामत जंग खिताब देऊन त्याने स्वराज्यावर धाडले. त्या हजारोंच्या फौजेला अंगावर घेण्यासाठी आपण पन्हाळा गाठला खरा, परंतु तो सिद्दी जौहर भलताच चिवट निघाला. खुद्द नेतोजींचे वेढा तोडण्याचे प्रयत्न त्याने हाणून पाडले. मग मात्र आपली भिस्त उरली ती वर्षा ऋतूवर. परंतु तेथेही सिद्ध्याने आपल्याला मातच दिली. गस्त्या, चौक्या, पहारे एवढे कडक केले की मुंगीलाही आत शिरायला जागा नसावी. अखेर तहाशिवाय दुसरा उपायच उरला नाही. शिवा काशिदा मार्फत शत्रूला त्याच्या छावणीमध्ये वाटाघाटींमध्ये गुंतवून राजदिंडीच्या मार्गाने गेले 6 प्रहर आपण विशालगडाची वाट धरलीये खरी, परंतु विशालगड तर अजून 4 ते 5 कोस दूरच राहिला. आधीच रात्र अंधारी, मार्ग दुर्गम आणि हाताशी केवळ 600 मावळा आहे. त्यातून ते मागाहून येणारे आवाज, ते आवाज काही शुभ संकेत देत नाहीत महाराज. लवकरच रात्रीचा प्रहर संपून सूर्योदय होईल आणि मग मात्र गणिपांचा मुकाबला करणे फार कठीण जाईल. राजांना पन्हाळी कोंडून एका बाजूला आदिलशहाने मुघलांशी गुप्त संधान साधले आणि औरंगजेब खासा आलमगीर शाहिस्तेखाना स्वराज्य नेस्तनाबूत करण्यास पाठवतोय, या वार्तेबाबत महाराज अनभिज्ञ तर नक्कीच नाहीत. राजे, आपण आमचे स्वामी, परंतु प्रसंग समय पाहता वडिलकीच्या नात्याने एक विनंती करायची. महाराज आम्ही पिढीजात प्रभू देशपांडे, हिरडस मावळातील बांधनांचे दिवाण, परंतु आम्ही आमचा हा देह आपले चरणी वाहिला. राजे आपल्याला हिंदवी स्वराज्याचे फार मोठे कार्य आणि स्वप्न साकारायचे. आमची आता उमर झाली. ह्या उमरीमध्ये स्वराज्याचे कामी हा देह पडला तर आम्ही ते आमचे भाग्य समजू. राजे ही गजापूरची घोडखिंड बघा. 1, 2, 4, 5 सैनिकांशिवाय जास्त माणसं आत येऊ शकत नाहीत. कृष्णाजी राजे नाईक बांदल, त्यांचे पुत्र बाजी आणि रायाजी, आमचे बंधू फुलाजी आणि खुद्द आम्ही बाजी प्रभू देशपांडे 300 मावळ्यांसह या खिंडीत शत्रूला गर्दीस मिळवितो. आपण 300 मावळे घेऊन विशालगड गाठा. राजे, आपण आमचे स्वामी आणि आम्ही स्वराज्याचे चाकर. आपण आज्ञा करावी आणि ती पूर्ण करता लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा स्वराज्यासाठी सुरक्षित राहिला पाहिजे. राजे, त्वरा करा 300 मावळे घ्या आणि विशालगडी प्रस्थान ठेवा. विशालगडावर सुखरूप पोचा, तोफांच्या इशारती द्या. 1, 2, 5, 10 कितीही प्रहर लागोत, या घोडखिंडीपाशी बाजी पाय रोवून उभाय. जाऊन सांगा, तोफे आधी नाम रे बाजी, सांगा मृत्यूला. आज साक्षात मृत्यू जरी समोर आला तरी त्याला बाजीच्या तलवारी खालून गुजरावे लागेल. वा निरंजन, एकदम जोशपूर्ण होता तुझा आविष्कार. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा स्वराज्यासाठी सुरक्षित राहिलाच पाहिजे.
केवढी ही स्वामीनिष्ठा. शेवटच्या श्वासापर्यंत 12 हत्तीचं बळ घेऊन लढणारे बाजीप्रभू देशपांडे. त्रिवार प्रणाम या योद्ध्याला. मंडळी, मराठी शाळेचं भव्य मंदिर या योद्ध्यांनीच तर उभारलं. या कथा ऐकताना वाचताना ज्याच्या अंगावर काटा येणार नाही असा मराठी माणूसच नाही. चला तर वळूया पुढील भागाकडे. आता आपल्या समोर येत आहे रुपाली जगदाळे. रुपाली 2005 पासून वर्जिनिया भागात वास्तव्य करून आहे. मंडळाच्या कार्यक्रमात आणि कामकाजात तिचा सक्रिय सहभाग असतो. लेखन आणि वाचन याची तिला विशेष आवड आहे. अक्षर, मेनका, कथाश्री या दिवाळी अंकातून तिच्या कथा आणि तिचं लिखाण प्रकाशित झालेलं आहे. आज तिच्याबरोबर सहकलाकार आहे राजन बापट. राजनला साहित्य, संगीत, अभिनय यामध्ये विशेष रुची आहे. आपल्या भागात होणाऱ्या अनेक कार्यक्रमांच्या आयोजनात त्याचा सहभाग असतो. सध्या तो शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेत आहे. चला तर पाहूया पुढील आविष्कार. या आविष्कारामध्ये जी व्यक्ती आम्ही निवडली आहे ती आहे साहित्य क्षेत्रातली. ही लेखिका तिच्या साहित्य कृतीतून माणूस, त्याच्या भोवतालची व्यवस्था, त्याचे नातेसंबंध आणि जगताना त्यांनी जपलेली आत्मीय तत्व याचा शोध आणि वेध घेत असते. आणि हा वेध घेत असताना त्या त्या संस्कृतीचं उत्खननही ती अतिशय सुंदर प्रकारे करते. तिने साकारलेल्या या व्यक्तिरेखा आणि त्यांचं माणूस पण मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. चला तर पाहूया पुढील आविष्कार. आपण काय करतोय इथं? या वाक्यात सुरुवातीला आपण, मग काय आणि नंतर इथं या शब्दावर भर द्यावा वाटणं हेच माझ्या गौरी देशपांडे असण्याचं सार असावं असं मला वाटतं. माझा जन्म अतिशय महान आणि कर्तबगार व्यक्तींच्या घरात झाला. महर्षी धोंडो केशव कर्वे हे माझे आजोबा, रधो कर्वे हे काका, प्रिन्सिपल डी कर्वे आणि इरावती कर्वे हे माझे आई बाबा. काळाच्या नेहमीच पुढं असलेलं आमचं घर. घरात शिक्षणाचं, जिज्ञासेचं वातावरण आणि त्याला पोषक असा ग्रंथ सहवास मिळण्याचं भाग्य मला लाभलं. ते बायकांना मिळणं निदान आमच्या पिढीत तरी दुर्मिळ होतं. आमच्या पिढीत लग्नानंतर नवऱ्याचं नाव लावणं हा सुद्धा बाईच्या आयुष्यातला एक अटळ आणि वलयांकित बदल होता. पण एकदा केलेली नाव बदलण्याची चूक मी पुन्हा नाही केली. गौरी देशपांडे या नावाला त्याचं एक व्यक्तिमत्व लाभलं. देशपांडे हे आडनाव ठेवलं तरी त्या देशपांडेपणाची संकुचितता उरली नाही. आणि एक लेखक आणि व्यक्ती यांचा वेगळेपणा जपण्याचं माझ्यासाठी ते एक आयतं साधन झालं. कुतूहल, निरीक्षण हा लेखकाचा स्थायी भाव. इंग्रजी वाङ्मयाच्या अभ्यासामुळं आणि दुसऱ्या नवऱ्याच्या कृपेनं जग फिरण्याची संधी मिळाल्यामुळं माझं क्षितिज विस्तारलं होतं. आणि आपल्याकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे या उर्मीतून मी लिहित राहिले. कुठल्याही घटना, मनात आलेले विचार, पडलेली स्वप्न, केलेली मनोराज्य असं काही सांगायचं म्हटलं की त्यांना बांधणारी एक काळाची चौकट तयार होते. तसं काही विशेष कारण नसताना त्यांना एक सुसूत्रता येते. एक आधी घडलं, एक मागाहून असा क्रम निर्माण होतो. गोष्टी जिथं घडल्या त्या ठिकाणाचं वैशिष्ट्य त्याच्यात उतरतं. आणि तशातच व्यक्तींना नावं व रंगरूप दिलं की सांगणाऱ्याच्या मनात असते त्याहून निराळीच आकृती ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर उभी राहते. त्यामुळंच काळ, वेळ, स्थळ, नावं इत्यादी सर्व सोपस्कारांची कास धरूनच लेखकाला पुढे जावं लागतं. स्त्रीच्या जीवनात काळानुरूप होणारी स्थित्यंतर, त्यामुळे बदलत जाणारे संदर्भ, उलगडत जाणारे नवे जुने नातेसंबंध याविषयीचं भाष्य मी माझ्या लिखाणातून करण्याचा प्रयत्न केला. आधुनिक विचारसरणीची अनेक रूपं
स्त्री पुरुषांच्या नातेसंबंधातून आपल्याला दिसतात. एका देहाकडे एक स्त्री देह किंवा एक पुरुष देह असं न बघता एक निव्वळ मानवी देह म्हणून का बघू नये? त्यातूनच एक एक पान गळाव्या मधले माधव फरहद, तसंच दुस्तर हा घाट मधले वनमाळी आणि ॲलिस्टर किंवा हरिभाऊ आणि नमू, पाऊस आला मोठा मधली सावित्री आणि तिची सावत्र आई अम्मी यांच्यासारखी भिन्न प्रकारची मैत्रीवजा नाती जन्माला आली. त्याचबरोबर आई आणि मुलांचे एकमेकांबरोबरचे असणारे तटस्थ संबंध, किंवा राधा फरहद, नमू ॲलिस्टर किंवा तेरुओ आणि त्याच्या नायिकेचे असणारे हळूवार जिव्हाळ्याचे संबंध, अशा आपल्या समाजाच्या सरधपट चौकटीत न बसणारे पण तरीही मानवी आयुष्याचा अविभाज्य घटक असलेली नाती, त्यातले सूक्ष्म पदर आणि विविध कंगोरे दाखवण्याचा खटाटोप मी सतत करत आहे. त्या अनुषंगाने एक एक पान गळाव्या मधल्या एका प्रसंगाची आठवण येते. माधव आणि राधा या दाम्पत्याची आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या हरहद नावाच्या मित्राची ही एक गोष्ट आहे. माधवचा मृत्यू होऊन बरेच दिवस लोटले आहेत आणि राधाला भेटायला हरहद तिच्या घरी आलेला असतो. तेव्हा काय घडतं हे आपण आता नाट्यरूपात पाहूया. त्यानंतर मात्र मी आपली रजा घेते. धन्यवाद. ग्लास विस्की? नको, मला नाही आवडत. मी आपली नेहमीची नाईट कॅब घेते. कुठून जडल्या त्या खलाशांच्या सवयी? गरिबीतनं बाबा, गरिबीतनं. सगळ्यांना थोडी स्कॉच परवडते. अरे मॉडर्न म्हणून या बैठकी घातल्यात खऱ्या, पण माझ्या तर गुडघेच मला उद्बस करू देत नाही. खुर्चीच बरी वाटते. मी तुला उचलून खाली ठेवत जाईन, मग तर झालं. आज मी येणार, विसरलीस ना? आज काय विशेष? तुझा वाढदिवस तर नाही? अगं आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस. विसरलीस ना? खरंच? आता माधव नाही, त्यामुळे मीच गिफ्ट आणलं बघ. हाऊ काइंड ऑफ यू फरहद. Not kind. My intentions are strictly dishonorable. लग्न कर माझ्याशी दादा. डोंट बी सिली. हे काय लग्न करायचं वय आहे का माझं? माझं आहे, मग कदाचित तुझंही असू शकतं. पुरुषांचं वेगळं. हो, आता डोंट बी सिली म्हणण्याची पाळी माझी बरं आता. खरंच आता बघ, भेट आणलीस ती पिल बॉक्स. म्हणजे तऱ्हेच्या औषधी गोळ्या खात मी आता मरणाची वाट बघायची. हो ना दादा, मी सिरियसली बोलतो. शेष्ठाने जवळजवळ 20 वर्षांपूर्वी मी तुझा प्रियकर होता राहिलो होतो. हो. एक मिनिट बोलू दे मला. 20 वर्षांपूर्वी तू माधवमध्ये पूर्णपणे गुरफटलेली असताना सुद्धा आपल्या दोघांमध्ये तितकंच अट्रॅक्शन, तितकीच जवळीक होती. पण तू पाऊल मागे घेतलंस आणि मी देखील काही पुढे टाकलं नाही. पण आपल्यात ते अंतर असताना सुद्धा ती जवळीक मात्र नेहमीच होती. तो माहिती माधव एकदा मला काय म्हणाला होता? तुमच्या दोघांचं होता अगदी थोडक्यात निभावलं म्हणून. माधव असं म्हणाला होता तुला? आपल्या दोघांमध्ये आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त जवळीक त्याच्यात आणि माझ्यात होती. समजलं? होती खरं. काय केलं असतं त्यानं? तू म्हणणार काही नाही. तुझी खात्री होती त्याला, जशी तुला त्याची होती तशीच. तुमच्या त्या मॅजिक वर्तुळात बाकी कोणाला प्रवेश नसायचा ना. होती खरं त्याची खात्री मला. पण तरीही एक मिनिट, त्या मॅजिक वर्तुळात प्रवेश नाही मागतोय. फक्त तुझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग व्हावा इतकंच मागतो. तू आहेसच फरक. पण तसा नाहीये ना. आणि तसा होणारही नाहीस. का नाही? 20 वर्षांपूर्वी म्हणजे 15, 10, 5 वर्षांपूर्वी तुझा जवळजवळ प्रियकर झालो तुम्ही. आता म्हातारी झाली मी फरक. 50शीला आले. पण माधव होता अगदी शेवटपर्यंत. हो तो होता.
पण मलाही होऊ दे ना. नको प्लीज. जायच्या आधी तरी सांग. फरहाद, तुम्हाला किती जवळचा. तू यावंस, बसावंस, बोलावंस, माझ्यावर प्रेम करावंस याच्यात होतो तितका आनंद मला आता क्वचित दुसऱ्या कशात होतो. पण मी तुझ्याशी लग्न करायला नकार दिला म्हणून तुझा तोंड फिरून निघून जाणार असेल तर मला तेही पत्करायला हवं. पण मला इच्छा आहे, आशा आहे की तू असाच कधी येशील. मी तुला फुकट गायला लावून नाही ठेवत आहे, स्पष्टपणे सांगते की तू आहेस त्याहून जवळचा होण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. पण तसं कधी वाटलंच तर मी तसं होऊ देई नाही. ओके ओके. गरीब बिचारा फरहाद. श्रीमंत साठेबाज राधा. रुपाली आणि राजन, गौरी देशपांडेंनी रेखाटलेल्या या व्यक्तिरेखा तुम्ही तुमच्या सहज अभिनयाने अतिशय सुंदररित्या साकारल्या. गौरी देशपांडे ही लेखिका बऱ्याच लोकांना माहीत नाही, पण आज ज्या या व्यक्तिरेखा तुम्ही साकारल्यात त्यामुळे तिच्या साहित्याची ओळख तर नक्कीच झाली असेल. आता आपला पुढील कलाकार आहे कौशिक नगरकर. कौशिक गेली 17 वर्षे वर्जिनिया भागामध्ये वास्तव्य करून आहे. त्याला साहित्य, पाककला, पेंटिंग, सुतारकाम, इतिहास, लिखाण, वाचन, फोटोग्राफी इत्यादी अनेक विषयांमध्ये विशेष रुची आहे. त्याचं निसर्गाचं प्रेम आणि कुतूहल हे त्याच्या फोटोग्राफीमधून दिसून येतं. त्याने बऱ्याच कार्यक्रमांचं निवेदनही केलेलं आहे. कथास्तू हा एक आगळा वेगळा कार्यक्रम तो आयोजित करतो, त्याचं दिग्दर्शनही करतो आणि उपक्रमही चालू ठेवतो. तर आज आपल्या समोर जी व्यक्तिरेखा तो घेऊन येणार आहे तिच्याबद्दल बोलताना मी असं म्हणेन, एक 9-10 वर्षाचा गरीब हुशार विद्यार्थी त्याच्या अचाट भाषा प्रभुत्वामुळे निबंध स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळवतो. पुढे जाऊन उच्च शिक्षणही घेतो. पुरुषांना दिलं जाणारं हे शिक्षण स्त्रियांनाही दिलं जावं असा आग्रह धरणारा आणि ते सुद्धा एकत्र दिलं जावं असं त्या काळी मानणारा हा माणूस. समस्त स्त्री वर्ग आणि समस्त समाज यांच्या कल्याणाची कळकळ हाच ज्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू. जे जे चुकीचं दिसतं ते बोलण्यात कुठलीही कसूर करणार नाही आणि कोणाचाही मुलांजा ठेवणार नाही हे ज्याचं धोरण. चला तर पाहूया कौशिकनी सादर केलेली ही पुढील व्यक्तिरेखा. ज्याप्रमाणे कालाचा क्रम थांबविणे अशक्य आहे, त्याचप्रमाणे मनुष्याच्या स्थित्यंतरास खळ पाडणे अशक्य आहे. तथापि हे सत्य अज्ञ लोकांच्या लक्षात नीट न येत असल्यामुळे व आपण ज्या स्थितीत आहोत तीच स्थिती अत्युत्तम असे त्यास वाटत असल्यामुळे कोणत्याही रीतीने त्या स्थितीत बदल करू पाहणाऱ्यांचा ते द्वेष करतात आणि त्यांचे श्रम निष्फळ होण्याचा आपल्याकडून होईल तेवढा प्रयत्न करतात. अशा स्थितीत लोकांच्या निष्ठुर दुराग्रहामुळे सुधारकांच्या मनात अंतःकरणात पेटलेली ज्वाला लोकांच्या उपरोधक फुंकरांनी न विजता अधिक जोराने भडकू लागते व ती त्या सुधारकास चैन पडू देत नाही. मनाची अशी अवस्था झाली असता विचाराप्रमाणे न वागण्यापेक्षा लोकांनी केलेला छळ सोचणे हेच त्यांना अधिक सह्य व सुखावह वाटते. होय, मीच तो आगरकर, गोपाळ गणेश आगरकर. जन्म 1856, मृत्यू 1895. धंदा सुधारक. सुधारक हा धंदा होऊ शकत नाही. केलाच तर तुकाराम बुवांसारखा तो आदबट्ट्याचा होणार आणि झालाच. अहो, सुधारक हवे आहेत कोणाला? ज्या ज्या व्यक्तींना धर्माला, समाजाला सुधारणांची अत्यंतिक गरज असते त्यांनाच त्या अत्यंत अप्रिय आणि नकोशा असतात. आणि अशा सुधारणा घडवू पाहणारे सुधारक निंदनीय आणि
शत्रू समान वाटतात, हा तर जगाचा न्याय आहे. खरं तर सुधारक हाच काय किंवा इतर कोणताही चाकरी धंदा आम्ही दोघांनी केला नाही पोटासाठी. आम्ही दोघांनी म्हणजे बळवंतराव आणि दस्तूर खुद्द गोपाळराव यांनी. बळवंतराव कोण? बळवंतराव म्हणजे बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य म्हणू लागलात म्हणे पुढे तुम्ही त्यांना. या लोकमान्यतेपायीच वितुष्ट आलं आमच्यात. पण ते पुढे नंतर. आधी जमली मैत्री, जीवश्च कंठश्च मैत्री. डेक्कन कॉलेजात एकत्र होतो ना आम्ही शिकायला. मी सातारा जिल्ह्यातल्या टेंभू गावच्या पुराणिकाचा मुलगा. दारिद्र्य 5वीला पुजलेलं. अति कष्टाने शिकून BA झालो, MA झालो. बळवंतराव वकील झाला. बुद्धिमान, गणिती, वादविवादात पूर्व पक्ष उत्तर पक्ष करण्यात त्याचा अगदी हात खंडा. मैत्री जमली आमची. भारावून जाण्याचे ते दिवस. विष्णू शास्त्री चिपळूणकरांच्या प्रभावाने आम्ही शपथ घेतली की या शिक्षणाचा उपयोग देशासाठी करायचा, समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी करायचा. सरकारी चाकरी करून घराची दैन्यावस्था दूर करेल अशी भाबडी आशा धरून बसलेल्या आईला मग निष्ठुरपणे सांगितलं की मुलगा पांग फेडील अशी आशा धरून बसू नकोस, ते कदापि होणे नाही. 1880 मध्ये मी विष्णू शास्त्र्यांच्या बरोबर शाळेची स्थापना केली आणि शिक्षकाचा पेशा पत्करला. विष्णू शास्त्री म्हणजे महान पंडित. भारतीय संस्कृतीचा त्यांना कोण अभिमान. पण त्याचबरोबर इंग्रजी भाषा हे वाघिणीचं दूध आहे. आपल्या समाजाची वैचारिक सुदृढता वाढण्यासाठी ते आवश्यक आहे हे ओळखून त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. देशोपयोगी अनेक कार्यांचा श्रीगणेशा केला. परंतु त्यांची पूर्तता होण्याआधीच अकाली गेले विष्णू शास्त्री. त्यांच्या मागे आम्ही त्यांच्याच प्रेरणेने सुरू केलेली केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे चालवू लागलो. याच दरम्यान कोल्हापूरच्या शिवाजी महाराजांवर ब्रिटिश सरकारच्या दबावाखाली त्यांचे कारभाऱ्यांनी आणि ब्रिटिश रेसिडेंट डॉक्टरांनी अनन्वित अत्याचार चालवले होते. या अन्यायाला मी वाचा फोडली. केसरीतून कडक ताशेरे ओढले. हे सहन न होऊन आमच्यावरती खटला भरला गेला. संपादक म्हणून आम्हाला शिक्षा होणार हे निश्चित होतं. तुरुंगवासाच्या भीतीने आम्हा दोघात बेबनाव होईल अशी इच्छा धरून बसलेल्यांची दारुण निराशा झाली. डोंगरीच्या तुरुंगात आम्ही दोघे कैद झालो. त्या खडतर बंदिवासात रात्र रात्र आमच्या चर्चा चालत. देशकार्याचे अनेक मनसुबे आम्ही रचले. त्या कठीण काळात कुपोषणाने आमची शरीरं खंगली, पण आमचा निर्धार पक्का झाला. मैत्रीचे बंध दृढ झाले. पण पुढे कारणाकारणाने ते सैल होत गेले. आमचं ध्येय एकच असलं तरी विचारामध्ये दुरावा आहे हे हळूहळू स्पष्ट होत गेलं. आमच्या समाजातला नाकर्तेपणा, धर्माच्या रूढीच्या नावाखाली चाललेले गुलामगिरी, पिळवणूक, बलात्कार आणि असमानता यांनी माझं मन संतापून जाई. समाज सुधारणा, पराकोटीची सुधारणा तातडीनं झाल्याशिवाय स्वातंत्र्याला अर्थ नाही. समाज सुधारणेशिवाय मिळालेलं स्वातंत्र्य देशाला, समाजाला भूतकाळात घेऊन जाईल. नव्या युगाच्या नव्या आव्हानासमोर टिकण्याची शक्ती राष्ट्रामध्ये येणार नाही अशी माझी ठाम धारणा होती. अशा सुधारणा लोकमताविरुद्ध असतील तर असोत, त्या तशा असणारच. लोकमताची पर्वा न करता तातडीनं अशा सुधारणा करून घेतल्या पाहिजेत. त्या ब्रिटिश सरकारच्या हस्तेच करून घेता येतील. आपल्या रूढीप्रिय समाज धोरणांकडून ते होणं अशक्य आहे. तेव्हा आधी सुधारणा आणि मग स्वातंत्र्य असा क्रम असावा असं प्रतिपादन मी वारंवार केलं. सुधारणा आधी, मग स्वातंत्र्य
असं माझं म्हणणं होतं. टिळकांच्या मनातला क्रम उलटा होता. आधी ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होऊ, मग काय सुधारणा करायच्या ते आमचं आम्ही पाहू, असं त्यांचं म्हणणं होतं. बालविवाहाची प्रथा अनिष्ट आहे, संमती वय निदान 12 वर्षाचं असावं हे त्यांना मान्य असलं तरी संमती वयाचा कायदा आणण्यास मात्र त्यांचा कडाडून विरोध होता. समाजातल्या लाजिरवाण्या अनिष्ट परंपरा, प्रथा आणि रूढी यांचं समर्थन जरी ते करत नसले तरी त्या संबंधी समाजाची कान उघडणी करून लोकमताचा रोष ओढवून घ्यायची मात्र त्यांची तयारी नव्हती. थोड्याच काळात मतभेद एवढे तीव्र झाले की केसरीतून बाहेर पडून मी सुधारकाची स्थापना केली. माझ्या लेखणीवरची बंधनं उठली, भाषा अधिकच तिखट झाली. मैत्री आणि तत्वनिष्ठा या सवतीसारख्या असतात, त्या एकत्र नांदू शकत नाहीत. 9 वर्ष आम्ही दोघं शेजारी म्हणून राहिलो, भावासारखे वागलो, पण अखेर तत्वनिष्ठेपायी मैत्रीला मूठ माती देऊन हाड वैऱ्यासारखे आम्ही दोघं एकमेकांच्या विरुद्ध ठाकलो, एकमेकांवर आघात करीत राहिलो शेवटपर्यंत. कदाचित हे बदललंही असतं कालांतराने. अहो, आमचं वय काय होतं त्यावेळी. देशसेवेची शपथ घेतली तेव्हा अवघे 22 वर्षांचे होतो. केसरीला रामराम ठोकला आणि सुधारक काढला तेव्हा होतो 32 वर्षाचा. त्यातच फर्ग्युसन कॉलेजची धुरा खांद्यावर आली. येथून पुढे काळ कठीण आला. दम्याचा विकार बळावला, प्रकृती खालावत गेली आणि अखेर आम्ही पंचत्वात विलीन झालो तेव्हा होतो 39 वर्षांचा. त्याबद्दल तक्रार नाही. सांगायचं हे की अजून दिवस असते हाताशी तर काय घडू शकलं असतं. आम्हा दोघांचा समेट झाला असता का. बळवंतरावांना अजून 25 वर्ष मिळाली, राष्ट्राचे नेते बनले ते. मग स्वातंत्र्य हाच ध्यास झाला आणि सुधारणांची आज कोणालाच राहिली नाही. माझ्या मागे सुधारकाची वाताहत झाली, ती होणारच होती. सुधारकाचं व्रतच एकटेपणाचं, अवहेलना झेलण्याचं, जिवंतपणीच प्रेतयात्रा निघण्याचं भाग्य फक्त सुधारकालाच लाभतं. पण सुधारक संपला तरी त्यांनी पेरलेलं विचाराचं बीज उगवून आलं ठिकठिकाणी. बालविवाहाला बंदी आली, स्त्री शिक्षणाचा प्रसार झाला, विधवांचं केशवपण थांबलं, विधवा विवाह होऊ लागले, जातीयता आणि अस्पृश्यता यावर कठोर प्रहार झाले. हे मूलभूत हक्क म्हणून भारताच्या घटनेमध्ये समाविष्ट झाले. आणि तरीही ही लढाई अजून संपलेली नाही. कारण विदेशी पाटलोणी चढवून विदेशी मद्याचे घुटके घेणं म्हणजे सुधारक होणं असं नाही. त्यासाठी मनोवृत्तीमध्ये बदल व्हावा लागतो. जुनं ते सोनं आणि आमचं तेच बरोबर, दुसरं जगात कोणी नाही, असला वृथा अभिमान गळून पडावा लागतो. आपल्या चुका, कमीपणा ओळखण्याची, मान्य करण्याची आणि त्या सुधारण्याची हिंमत यावी लागते. तशी हिंमत, ती मानसिकता त्या समाजात नव्हती. आज तरी आहे का? वा कौशिक, तुझ्या सादरीकरणातून आगरकरांचा बुद्धी प्रामाण्यवाद तर अगदी हुबेहूब वाटला. मंडळी, आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे वळणार आहोत. पुढील व्यक्तिरेखा सादर करायला आपल्या समोर येते आहे अवंती गोरे. अवंती 2007 पासून व्हर्जिनिया भागात वास्तव्य करून आहे. अवंतीला अभिनय, वाचन, निवेदन याची विशेष आवड आहे आणि त्याचबरोबर विविध पदार्थांचा आस्वाद घ्यायला तिला अगदी मनापासून आवडतं. आता अवंती आपल्या समोर जी व्यक्तिरेखा आणणार आहे ती म्हणजे एक हौशी कलाकार, अभिनेत्री म्हणून तिने नाट्य क्षेत्रात पदार्पण केलं आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अनेक भूमिका गाजवल्या.
आणि या भूमिका गाजवत असताना तिला कोर्टाची पायरी देखील चढावी लागली. अनेक वर्ष लढा द्यावा लागला. अशी कोणतीही नायिका? चला तर पाहूया अवंती आपल्या समोर कुठली नायिका घेऊन येते. नमस्कार मंडळी. आज अनेक वर्षांनी तुमच्या समोर येतेय, बरं वाटतंय. ह्या निमित्ताने जरा मोकळा श्वास घ्याव्या, 4 सुखदुःखाच्या गोष्टी सांगाव्यात, ज्या मायबाप प्रेक्षकांना रिझवण्यात, त्यांच्या पुढे वेगवेगळ्या कहाण्या, वेगवेगळी पात्र सादर करण्यात गेली, त्यांच्या समोरच पुन्हा परत येण्यासारखा आनंद कलावंताला कुठला असणार. अजूनही लोक लालन सारंगची आठवण काढतायत, कधी तेंडुलकरांची नायिका म्हणून, तर कधी बंडखोर अभिनेत्री म्हणून. यासारखी दुसरी पोचपावती काय असणार? तर मित्रमैत्रिणींनो, तुमच्यापैकी काही जणांना माझ्या काही भूमिका आठवत असणार. सगळ्यांना सगळं आठवणं शक्य नाही म्हणा. खरं सांगू का, खुद्द मलाही माझं अगदी नीटपणे सगळं आठवेल असं नाही. अहो, कसं आठवणार? बघता बघता आयुष्याची 80 वर्ष गेली. एक संवेदनाशील, व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध जाऊन भूमिका साकारणारी पडद्यावरची अभिनेत्री म्हणून तुम्हाला मी माहितीये. पण ह्या भूमिकांमध्ये मी इतकी एकरूप होऊन जायची की अगदी रंगमंच सोडला तरी त्यातून बाहेर पडताना मला खूप मानसिक क्लेश व्हायचे. अहो, रथचक्र मधली ती साकारताना तर मला अक्षरशः गोळ्या घ्यायला लागायच्या. नाही, कलावंताला स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता यायला पाहिजे, पण मी मात्र त्या ह्याच्यामध्ये गुंतून जायची अगदी. तत्कालीन नाट्यप्रवाहाच्या विरुद्ध जाऊन भूमिका साकारण्याचं भाग्य मला लाभलं. अहो, चंपाच्या भूमिकेत तर रंगमंचावर साडी बदलण्याचा सीन होता आणि असा सीन करणारी मी पहिलीच नायिका होते बर का. पण तुम्हाला सांगते, मूळची लालन खूप सामान्य होती. मुंबईत बालपण गेलं. आम्ही 7 भावंड, चाळीतलं छोटंसं घर, पण गरिबीत सुद्धा खूप समाधान होतं. मला माणसांची मुळातच आवड. 31 डिसेंबरची रात्र आणि नवीन वर्षाची सुरुवात मराठी नाट्य परिवारातल्या कलाकारांसह आमच्या गच्चीवर साजरी करण्याची प्रथा आम्ही चालू केली. मग दरवर्षी हटकून सर्व मित्र परिवार यायचा. एरवी अगदी रात्री 2 वाजता जरी पाहुणा आला तरी त्याच्यासाठी स्वयंपाक करण्याची माझी तयारी असते. नंतर कॉलेज, नोकरी मुंबईतच. तिथंच सारंग भेटला. हो, सारंगच, कमलाकर नाहीच. सारंगच म्हणावं वाटलं त्याला आयुष्यभर. अहो, आडनावच इतकं सुंदर त्याचं, आणि माणूस काय लाखमोलाचा होता हे तुम्हालाही माहिती आहेच की. जो होता तो खराखुरा होता. म्हणजे घराबाहेर लाख मोलाचा आणि घरात कवडी मोलाचा असा नव्हता. जे दोष होते खरे होते आणि ज्यासाठी तो ओळखला जातो ते सुद्धा सगळं खरं खरं होतं. आता सारंगची बायको ही एकमेव ओळख नव्हे माझी, पण आयुष्याला वळण देणारी मात्र खरीच. तशा तर माझ्या अनेक ओळखी आहेत की. चंपा आहे, कमला आहे, ती आहे, कालचक्र, खोल खोल पाणी, गिधाड, घरकुल, सूर्यास्त, जंगली कबूतर, आक्रोश, आरोप अशी अनेक नाटकं आहेत. सामना, मेहेक, हा खेळ सावल्यांचा असे सिनेमे आहेत. आजही मागे वळून पाहते आणि ते सखाराम बाइंडरचे दिवस आठवतात. गंमत अशी की चंपाची भूमिका करून लालन घरी यायची, पण लोकांना लालनला चंपापासून वेगळं करायचंच नव्हतं. ज्या सखारामाच्या स्त्रीद्वेष्ट्या गोष्टींना चंपाने लाथ मारली, त्याच्या बायकांना तुच्छ लेखण्याला चंपाने शिव्या दिल्या,
ज्या सखारामाला जुमानायचं नाही असं चंपाने ठरवलं, पण लोकांच्या मनामनातल्या सखारामानं लालनला काही सोडलं नाही. त्या सखारामानं सारंगलाही सोडलं नाही. सेन्सॉरने पास केल्यानंतर तेंडुलकरांचं हे नाटक गाजायला लागलं आणि झुंडीच्या मानसिकतेनं त्याच्यावर हल्ला केला. प्रयोग बंद पाडले. केवळ नाटकच बंद नाही पाडलं, तर त्यात भूमिका करणाऱ्यांची आयुष्य देखील उद्ध्वस्त झाली. नाही, तुम्हाला हे काही ऐकवत नसणार आणि मलाही हे पुन्हा पुन्हा सांगायचं नाही. ज्यांना जाणून घ्यायचंय त्यांनी सारंगले लिहिलेलं बाइंडरचे दिवस हे पुस्तक वाचावं. पण एक खंत वाटते. देयर इज वन रिग्रेट. ज्याच्या सुखदुःखाशी समरस झाले, एका सत्याकरता जो न डरता उभा राहिला, लढला, त्या माझ्या सोन्यासारख्या सारंगची तब्येत मात्र खलास झाली. पूर्णपणे खचला तो आणि लवकरच प्रवास अपूर्ण सोडून निघून गेला. पण लालन त्या अवहेलनेत बुडून गेली नाही. I refuse to define that abuse as my sole identity. No sir. आयुष्य सारी पाट्या खेळत राहतं, कधी चित तर कधी पट. मी पुढे जात राहिले. चंपानंतर आयुष्यात रथचक्र मधली ती आली, कमला मधली सविता आली. अनेक सिनेमे आले, तेही आनंदाने स्वीकारले. नाटकामागील नाट्य, मी आणि माझ्या भूमिका, जगले जशी, ही पुस्तकं लिहिली. आधुनिक तंत्रज्ञान आणि आजच्या काळातली माध्यमं तेव्हा उपलब्ध नसतानाही मराठी, हिंदी, गुजराती या भाषातून नाटकांची निर्मिती केली. टेलिव्हिजन आणि रंगभूमी यावरील कार्यक्रमांच्या निर्मितीत सतत कार्यरत राहिले. काहीही करून नाट्यसृष्टीला जिवंत ठेवायचं व्रत मी सांभाळलं. अगदी सारंगच्या एक्झिट नंतरही. निव्वळ मनोरंजन म्हणून नाही, तर त्यातून सामाजिक संदेश पोहोचवण्याची धुरा मी सांभाळत होते. मंडळी, लालन सारंग काळाच्या पडद्याआड गेली तरी रंगभूमीच्या पडद्यावर ती अजूनही दिमाखात उभी आहे. चंपा, सविता, बेबी, माणिक, चंद्राक्का, जनाई आणि अजूनही अनेक. रथचक्र अजूनही जमिनीत रुतलेलं आहे आणि जोवर ते निघत नाही तोवर लालन सारंग परत येत राहील आणि तुमच्यातल्या सखारामाला आव्हान देत राहील. निघते मी. पुन्हा भेटत राहू. अवंती, फारच सुरेख. आज आम्हा प्रेक्षकांसमोर तुझ्यातल्या लालन सारंगला येताना जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद आम्हालाही झाला. लालन सारंगच्या जीवनाच्या अनेक गोष्टी माहिती झाल्या. माझी खात्री आहे की काळाच्या पडद्याआड गेलेली लालन सारंग तू ज्या प्रकारे सादर केलीस त्यामुळे प्रेक्षकांच्या मनाच्या पडद्यावर ती परत एकदा दिमाखाने उभी राहिली. मित्र हो, आजचं आमचं हे सादरीकरण आपल्याला आवडलं असेल अशी मी आशा करते. कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी सर्व उपस्थित प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानते. तसेच गेले कित्येक दिवस आपले उद्योग, व्यवसाय आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळून भरपूर मेहनत घेणाऱ्या आमच्या कलाकारांसाठी, त्यांना सहाय्य करणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे, अर्थातच व्हर्च्युअली. आणि हो, आजच्या कार्यक्रमाच्या तंत्रव्यवस्था उत्तमरित्या सांभाळणारी टीम, अगदी व्हिडिओ एडिटिंग पासून ते आजचा शो ऑनलाईन रन करेपर्यंत अथक मेहनत घेणारे अरुण लोणकर आणि महेश पाटील यांना मनापासून धन्यवाद. रसिक हो, भेटत राहूया असेच पुढेही. धन्यवाद.